मी तुम्हाला सांगतो आता लिमराज भाऊ, तुम्ही मागच्या वेळेस माझ्या वडिलांच्या विरोधात प्रचार केला, बरोबर? तुम्ही तुमचं गाव प्लस केलं मोदीजींसाठी, तर तुम्ही माझ्या विरोधात ह्यांनी प्रचार केला राणादादांच्या, आणि बीजेपीच्या माझ्या सर्व बांधवांनी राणादादांच्या विरोधात प्रचार करून नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणून काम केलं का नाही? मग लिमराज भाऊ मला तुम्ही सांगा, हा उमेदवार आता समोरचा ठळकपणे सांगतोय की कोण मोदी, कोण नरेंद्र मोदी? मी तर इतका देखणा आहे की मलाच बघून मतदान मागच्या वेळेस केलं. अरे बाळा, ज्या नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत या देशाच्या जनतेनं 2019 मध्ये तुझ्यासारख्या भंगार चोराला पण खासदार केलं, हे नरेंद्रभाई मोदींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे म्हणून तू लोकप्रतिनिधी झाला, एवढं तू लक्षात ठेव. आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींवर शंका उठवणारा हा माणूस आहे. आज मला सांगा, आपण देवधर्म मानतो? तुम्ही सर्व देवधर्म मानता का नाही? तुम्ही देवाची पूजा करता का नाही करत? का इथं बसलेले सगळे नास्तिक आहेत? आपण आपल्या देवावर श्रद्धा ठेवतो का नाही ठेवत? अरे, भगवान श्रीरामाचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये बांधणारा वाघ म्हणजे नरेंद्रभाई मोदी, एवढं लक्षात. अरे, जे 500 वर्षामध्ये झालं नाही ते या देशाच्या पंतप्रधानांनी उघड्या डोळ्याने पूर्ण जगाच्या समोर आपल्याला बांधून दाखवलं. तो नेता म्हणजे नरेंद्रभाई मोदी. आणि ह्याची हा टिंगलटवाळी करतो. कुठेतरी परवा एका गावामध्ये हा म्हणतो, बोला जय श्रीराम, मिळाली का नोकरी? आपल्या देवाबद्दल असा अपमान करणं? अरे, भगवान श्रीराम असेल, माझा महादेव असेल, माझा गणपती असेल, हे आमच्या शक्तीचे स्थान आहेत, श्रद्धाचे स्थान आहेत, आमच्या आस्थेचे विषय. तू ते जॅक आणि टॉमी देऊन लोकांना नोकरी मिळाली? कुठला जॅक देऊन, टॉमी देऊन आणि तुझं काय काय आहे तू बोलतोस, त्यांनी तू नोकरी मिळाली? माझ्या पाटोद्यातल्या एका नागरिकाचं नाव सांग तू, एका नागरिकाचं ज्याला तुझ्यामुळे नोकरी मिळाली. उगाच टिंगल टवाळी करणारा हा माणूस नाटकामध्ये काम करण्यापेक्षा हा लोकसभेमध्ये ह्याला मोदीजींच्या आशीर्वादामुळे हा गेला. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, योग्य विचार करणं गरजेचं आहे.